The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सुखो बुद्धानं उपादो सुखासद्धमदेशना सुखासंघ ससामके समगानं तपो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या N11 हडको परिसरातील मैत्री बुद्ध विहारामध्ये सायंकाळच्या बुद्ध वंदनेच्या वेळी धम्मदेशनेसाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू मंगलबोधीजी, संपूर्ण संघर्ष महिला मंडळ आणि परिसरातील सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। काही दिवसानंतर म्हणजे पुढल्या महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमा आहे, ज्याला वैशाख पौर्णिमा म्हणतात। त्रिविध पावन वैशाख पौर्णिमा असं त्या पौर्णिमेला संबोधल्या जाते। त्रिविध पावन यासाठी म्हटल्या जाते तिला की या जगतामध्ये वैशाख पौर्णिमेला न भूतो न भविष्यती अशा 3 घटना घडलेल्या आहेत। भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये आतापर्यंत एकाही व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अविस्मरणीय अशा घटना घडलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे भगवान बुद्ध याला अपवाद आहेत। कोणत्या 3 घटना घडल्या वैशाख पौर्णिमेला? जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण। कुणाचं? सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जन्म झाला वैशाख पौर्णिमेला लुंबिनी वनामध्ये। आताही ते लुंबिनी वन नेपाळमध्ये आहे, नेपाळ देशामध्ये, आणि ती भूमी तिथे आहे, महामाया देवी विहार आहे, जिथे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जन्म झाला शाल वृक्षाच्या खाली। ती जागा ही तिथे आहे, आजही आपणास पाहायला मिळते। त्यानंतर दुसरं ठिकाण आहे ज्ञानप्राप्तीचं, कोणतं? गया। त्याला बुद्ध गया असेही म्हणतात आणि बोध गया असेही म्हणतात आणि गया असेही म्हणतात। त्या बुद्ध गयेमध्ये वैशाख पौर्णिमेच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली पूर्वाभिमुख होऊन पद्मासनात सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बसलेले असताना त्यांना एका
काय म्हणू त्याला आपण, प्रहरी बोधिज्ञान प्राप्त झाले. तर बोधिज्ञान म्हणजे काय, तर दुःख मुक्तीचे ज्ञान. ज्ञान हे व्यवहारामध्ये शब्द जो वापरतात तो वेगळा, आणि भगवंताच्या संदर्भामध्ये जो शब्द वापरतात ज्ञान प्राप्तीचा तो वेगळा आहे. ज्ञान म्हणजे नॉलेज पण होते, आणि भगवंताच्या संदर्भामध्ये जर ज्ञान म्हटलं तर त्याला विजडम म्हटलेलं आहे. विजडम मीन्स प्रज्ञा. त्याला कुठलं ज्ञान म्हटलेलं आहे, प्रज्ञा. आणि ती प्रज्ञा कोणती, तर 4 आर्य सत्याच्या संदर्भातलं ज्ञान, आर्य अष्टांगिक मार्गाच्या संदर्भातील ज्ञान. भगवंताला विविध प्रकारचं वैविध्यपूर्ण ज्ञान प्राप्त झालं. आणि तेव्हा वैशाख पौर्णिमेची रात्र होती, तेव्हा म्हणजे वैशाख पौर्णिमेला गया येथील पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध झाले. ही दुसरी घटना घडली. कोणती पौर्णिमा होती तेव्हा, ही वैशाख पौर्णिमा. आणि मग ज्ञानप्राप्तीनंतर 45 वर्ष आपले भगवान सम्यक संबुद्ध संपूर्ण मानव जातीच्या हित सुखाकरिता, अर्थातच बहुजन हिताय बहुजन सुखाय या उद्देशाने सर्वत्र फिरत राहिले. खेड्यापाड्यात फिरले, शहरात राहिले, सगळीकडे गरीब लोकांकडे गेले, श्रीमंतांकडे गेले, ब्राह्मणांकडे गेले, क्षत्रियांकडे गेले, वैश्यांकडे गेले, शूद्रांकडे गेले, ज्यांनी बोलविलं निमंत्रण दिलं त्यांच्याकडे गेले, आणि कधी कधी न बोलवता सुद्धा काही लोकांकडे गेलेले आहेत. आणि त्यामुळे 45 वर्ष फिरून झाल्यानंतर, फिरून म्हणजे काय तर धम्माचा प्रचार प्रसार करून झाल्यानंतर, खरं तर सर्वाधिक काळ भगवान कुठे थांबले, कुठे राहिले, कुठे वास्तव्य केलं, श्रावस्तीमध्ये. एकट्या श्रावस्तीमध्ये भगवान बुद्ध किती वर्ष राहिले, किती वर्षावास केले, किती 25 वर्षावास केले भगवंताने. म्हणजे भगवान बुद्ध त्या श्रावस्तीमध्ये राहिले. त्या काळातील सर्वात मोठं शहर म्हणून श्रावस्तीचं नाव होतं. म्हणजे असंख्य लोक राहत होते तिथे, विविध प्रकारचे लोक राहत होते. आणि तिथे राहून मग इकडे तिकडे फिरले, वर्षावास सगळीकडे केले. आणि त्यानंतर वयाचं 80 वर्षांचं त्यांचं वय झालं. आणि तेव्हा मग भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालं. कुशीनगर या ठिकाणी आजही ती कुशीनारा भूमी आहे, त्याला कुशीनारा किंवा कुशीनगर असं म्हटल्या जाते. आणि तिथे शाल वृक्षांच्या खाली महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. आणि तेव्हा ही वैशाख पौर्णिमा होती. म्हणजे या तीनही महत्वपूर्ण घटना कोणत्या पौर्णिमेला घडल्या, आणि त्यामुळे वैशाख पौर्णिमेला जगतामध्ये त्रिविध पावन वैशाख डे असं म्हणून संबोधल्या जातात. त्रिविध पावन म्हणजे 3 घटना घडलेल्या असल्या कारणाने. तर मग त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या अगोदर आपल्याला बुद्ध म्हणजे काय, बुद्ध कोण बनू शकते, त्याचा प्रवास कसा आहे बुद्धत्वाचा, हे तुम्हाला थोडक्यात समजावं म्हणून ही तुमच्या समोर धम्मदेसना ठेवत आहे. खरं तर या धम्मदेसनेचं टायटल आहे बुद्ध आणि बोधिसत्वामधील अंतर. काय आहे, बुद्ध आणि बोधिसत्वामधील अंतर. 10 जन्मानंतरच बोधिसत्व बुद्ध होतात असा आजचा हा विषय आहे. म्हणजे आपण पाहतोय खरं तर ह्या सगळा इतिवृत्तांत जो आहे किंवा ही इतंभूत माहिती जी आहे, दी बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ बाबासाहेबांनी इंग्रजी भाषेमध्ये लिहिला, आज जगातील असंख्य भाषांमध्ये तो भाषांतरित झाला. मराठीमध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ आहे, हिंदीमध्ये भगवान बुद्ध और उनका धम्म आहे, आणि इंग्रजीमध्ये दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ आहे. तामिळ, कन्नड वेगवेगळ्या भाषांमध्ये तो भाषांतरित झालेला आहे. त्या ग्रंथामध्ये देखील भगवान बुद्धांच्या संदर्भात आणि बोधिसत्वाच्या प्रवासाच्या संदर्भात महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळे बोधिसत्व आणि बुद्ध यांच्यामध्ये काय अंतर आहे, कुणाला बोधिसत्व म्हणतात आणि बुद्ध कुणाला म्हणतात, हे आपल्याला समजावं यासाठी म्हणून या विषयाची निवड केलेली आहे. बऱ्याचदा आम्ही फिरतो इकडे तिकडे धम्मप्रचारासाठी, तर काही बेसिक ज्या नॉलेज आहे बुद्ध धम्माचं तेही आपल्या लोकांना माहिती नाहीये. बघा, बेसिक म्हणजे प्राथमिक ज्ञान ज्याला म्हणू. जसं नेहमी सांगतो मी, पानाची पाता म्हणायचं की पानाती पाता म्हणायचं, हेही आज 68 वर्षानंतरही लोकांना माहित नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही तर लय हुशार आहे बापा, तुमचा तर काही विषयच नाही.
पण असे भरपूर लोक आहे या जगामध्ये. लग्नात तुम्ही पाहत असाल बिलकुल विहाराशी ज्यांचा संबंध नाही, भंतेजींशी ज्याचा संबंध नाही, अभ्यासाशी वंदनेशी ज्यांचा संबंध नाही, बिलकुल भंतेजी जरी समोर म्हणत असतील तर भंतेजी जरी पाना ती पाता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही म्हणत असतील तर ते ध्यानावर तर नसतात. 99% लोक ध्यानावर नसतात. तुमची गोष्ट नाही बापा, या जगातल्या लोकांची गोष्ट भगवंताने केली. भगवंताला विचारलं या जगामध्ये सर्वात जास्त कोणत्या लोकांची संख्या आहे, ज्ञानी लोकांची आहे की अज्ञानी लोकांची आहे, कुशल मार्गावर असणाऱ्यांची आहे की अकुशल मार्गावर असणाऱ्यांची आहे, खऱ्या लोकांची संख्या जास्त आहे की खोट्या लोकांची संख्या जास्त आहे, वाईट प्रवृत्तीच्या लोकांची संख्या जास्त आहे की चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांची संख्या जास्त आहे, धार्मिक लोकांची संख्या जास्त आहे की अधार्मिक लोकांची संख्या जास्त आहे, श्रद्धावान लोकांची संख्या जास्त आहे की अश्रद्धावान लोकांची संख्या जास्त आहे. भगवंताला जेव्हा विचारला गेलं तेव्हा भगवंतानं सांगितलं की या जगामध्ये सदा सर्व काळ, भूतकाळातही वर्तमानातही आणि भविष्यातही सर्वात जास्त संख्या जर कोणत्या प्रकारच्या लोकांची असेल तर ती वाईट प्रकारच्या लोकांची संख्या असते. तुम्हालाही त्याचा अनुभव येत असेल आणि प्रत्येकाला त्याचा अनुभव येतो, वाईट प्रवृत्तीचे लोक. आणि आज तर या जगामध्ये बघा स्वैराचार एवढा वाढलेला आहे आणि माणूस माणसाला ओळखायला विचारायला तयार नाही. आता जम्मू काश्मीर मध्ये एक अत्यंत वेदनादायी अशी घटना घडली बघा. 18 निरपराधी लोकांना त्यांच्या महिलांच्या समोर, कोणाच्या आईच्या समोर, कोणाच्या बायकोच्या समोर, कोणाच्या मुलाच्या समोर, कोणाच्या मुलीच्या समोर त्या दहशतवाद्यांनी कोणाच्या डोळ्यात गोळ्या घातल्या तर कोणाच्या डोक्यात गोळ्या घातल्या. 28 लोक मेले बघा. आपल्या देशातल्या विविध राज्यातले लोक मेले, आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा त्याच्यात लोक होते जे फिरायला गेले होते. नुकतंच कोणाचं लग्न झालं होतं तर कोणी सुट्ट्या लागल्या म्हणून फिरायला गेलं होतं, तर कोणी काही जम्मू काश्मीर स्वर्ग आहे, सुंदर आहे पाहायला म्हणून गेलं होतं. तर असे 28 लोक मेले आणि मला वाटतं 17 लोक काहीतरी जखमी आहेत बघा. आणि कोणताच अपराध नव्हता त्यांचा. ते लोक आले बंदुकी घेऊन, धाड 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 बायाला बोलले की तुम्ही बाजूला सरका आणि माणसांना मारलं बघा. तर अशा घटना घडत आहे. तुम्ही पेपर वाचत असाल, वर्तमानपत्र वगैरे वाचत असाल, न्यूज कधी पाहत असाल सोशल मीडियावरती, रोज खुनाच्या, मर्डरच्या, मारामारीच्या बातम्या येतात. आणि विशेष म्हणजे आता अशाही बातम्या वाढत आहेत की मुलाने आईचा खून केला, मुलाने बापाचा खून केला, भावाने भावाचा खून केला, आईने मुलाला मारलं. इथे औरंगाबाद मध्ये पैठणमध्ये घटना घडली बघा. दारूचा पिणारा पोरगा होता, आईने पोराचा खून केला बघा. तुमच्या माहिती एका ठिकाणी आत्ताच 8 दिवसापूर्वी मी न्यूज वाचली, एका मुलीनं सख्या बापाला मारलं बघा, जी मर्डर केला. तुमच्या माहितीसाठी या ऐकायला सुद्धा अत्यंत वेदनादायी वाटते. पण आज अशा घटना घडत आहेत कारण माणूस माणसाला ओळखायला तयार नाहीये. जो तो आपापल्या काय म्हणू त्याला गुंगीमध्ये, कैफ मध्ये, आपल्या आपल्या ऍटिट्यूड मध्ये आहे. मी हुशार आहे, मला सर्व समजतं, मलाच मानलं पाहिजे, मलाच विचारलं पाहिजे आणि आमचंच बरोबर आहे असं घरातल्याही लोकांना वाटते बघा आणि समाजातल्याही लोकांना वाटते. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले अत्यंत वाईट घटना घडत असतात आणि म्हणून आपल्या देशात असं घडणं हे तर फार वाईट आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात घडणं हे फार वाईट गोष्ट आहे. कारण महाराष्ट्र संतांची, महापुरुषांची भूमी आहे बघा, कर्मभूमी. सर्वाधिक संत, सर्वाधिक महापुरुष कुठे जन्माला आले असतील किंवा त्यांचं काय म्हणू त्याला की कार्य क्षेत्र जर कुठे असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये अशा दुर्दैवी आणि अत्यंत वाईट घटना घडतात तेव्हा वेदना होतात बघा. आणि त्यामुळे भगवंताची आठवण होते. भगवान बुद्ध म्हणाले आपण किती श्रीमंत आहोत, आपण किती सुंदर आहोत, आपण कोणत्या पदावर आहोत, आपल्याला किती ज्ञान आहे, हे गौण आहे. आपला स्वभाव कसा आहे, आपलं आचरण कसं आहे, ही गोष्ट अत्यंत महत्वाची. आणि भगवंताने त्या काळामध्ये सगळ्या स्तरातील लोकांना ही गोष्ट समजून सांगितली बघा. आणि त्यामुळे ज्यांना भगवंताच्या प्रति श्रद्धा निर्माण झाली त्यांच्या जीवनाचं सोनं झालं बघा. मग राजा असो कोणता, रंक असो, श्रीमंत लोक असो, प्रधान असो, मंत्री असो, सर्वसामान्य व्यक्ती असो, शेतकरी असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो,
स्त्री असो पुरुष असो, जे जे लोक बुद्धाला शरण गेले आणि ज्यांनी ज्यांनी या जीवनाचा अर्थ भगवंताकडून समजून घेतला, त्यांच्या जीवनाचं त्यांनी सोनं करून घेतलं बघा. आम्रपाली सारख्या स्त्रिया, अंगुलिमाला सारखे लोक, पटाचार्य सारख्या स्त्रिया, विशाखा सारख्या स्त्रिया, राजा बिंबिसार, अजात शत्रू, असे कितीतरी राजे लोक होते, स्त्रिया होत्या की ज्यांनी बुद्ध धम्माला समजून घेऊन आपल्या जीवनाचं सोनं केलं बघा. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणजे काय हे पहिली गोष्ट तर समजून घेतलं पाहिजे बघा. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची आपल्याला दीक्षा दिली 14 ऑक्टोबर 1956 दीक्षा देत असताना बाबासाहेबांकडे एक ग्रंथ उपलब्ध होता, त्यांनी स्वतः लिहिलेला इंग्रजीमध्ये, तो म्हणजे नव्याने बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या लोकांना बुद्ध धम्म कळावा, समजावा. कारण समजल्याशिवाय, समजा एखादा मार्ग माहीत असल्याशिवाय त्या मार्गावर चालू शकतो का आपण? चालू शकतो का? जसं एखादं जेवण करायला बसलोय आपण, तर त्या जेवणामध्ये डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य असेल जे घ्यायचं नाहीये, ते माहीत असेल आपल्याला, तर खाऊ का आपण? ते खाणार नाही. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म जो बाबासाहेबांनी दिला, तो यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला की लोकांना अगोदर बुद्ध कळाले पाहिजे. कारण नाही कळाले तर फार वेगळीच गोष्ट होते बघा. तुम्ही थायलंडमध्ये पहा, थायलंडच्या बौद्ध लोकांचं आचरण स्वभाव वेगळाच आहे, श्रीलंकेच्या बौद्ध लोकांचा आचरण स्वभाव वेगळाच आहे, लाओस, कंबोडिया हे जे देश आहेत, जपान देश आहे, बुद्ध धम्माला प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये उतरवतात, आपल्या आचरणामध्ये, आपल्या स्वभावात उतरवतात. आणि म्हणून तिकडचे लोक बघा आध्यात्मिक दृष्ट्या फार पुढे गेलेले असतात. त्यांच्या मनात राग द्वेष लोभ असतो, पण त्याची तीव्रता कमी आहे आपल्या इकडच्या लोकांच्या तुलनेमध्ये. इकडं जसं आरे म्हटलं की का रे, तर बाहेर तसं जास्त नाही आहे. का? तर भगवान बुद्धाच्या धम्माला, शील समाधी प्रज्ञेला आचरणात आणल्या जाते. आणि म्हणून बघा की भगवान बुद्धाच्या संदर्भामध्ये सांगताना बाबासाहेबांनी सांगितलं की एक बोधिसत्व बुद्ध बनण्यासाठी त्यांना 10 जन्मांमध्ये 10 पारमिता पूर्ण कराव्या लागतात. किती? 10 जन्मांमध्ये, म्हणजे एका जन्मात एक पारमिता, असे 10 जन्म बोधिसत्व म्हणून घ्यावे लागतात. आणि बोधिसत्व म्हणून जन्म 10 सलग जर त्यांना प्राप्त झाले, त्यांच्या पुण्यकर्मामुळे ते प्राप्त होत असतात. आणि मग एका जन्मात एक पारमिता, पारमिता म्हणजे पूर्णत्वाची अवस्था. पूर्णत्व म्हणजे काय? तर या देहाला, या मनाला बुद्धत्वाकडे घेऊन जाण्यासाठीची पूर्णत्वाची अवस्था. कारण आपलं जीवन परिपूर्ण नाही आहे. ज्यांच्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, अहंकार आहे, ईर्ष्या आहे, संशय आहे, त्यांचं जीवन परिपूर्ण नाही आहे. भलेही बाकीचं सगळं आपल्याकडे असेल, परंतु जर आपल्या वाणीवर आपला संयम नाही आहे, आपल्या मनावर जर आपला संयम नाही आहे, आपल्या शरीरावर जर आपला संयम नाही आहे, तर आपलं जीवन पूर्णत्वाकडे जात नाही. आणि म्हणून या जीवनाला पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याच्या ज्या अवस्था असतात त्याला पारमिता म्हणतात. पारमिता म्हणजे पूर्णत्वाची अवस्था त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्णत्वाची अवस्था गाठण्याचा एक मार्ग, पथ. आणि बोधिसत्वाला एका जन्मात एक पारमिता, असे 10 जन्म पूर्ण त्यांनी केल्यानंतर मग ते बोधिसत्वच बुद्ध बनतात. दुसरं कोणी बुद्ध बनत नाही. बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो ना, तर बाबासाहेब एक वेळ येईल ते बुद्ध बनतील बघा. आणि म्हणून बुद्ध, जरी भगवान बुद्ध म्हणाले बुद्ध कोणी बनू शकतो, कोणी बनू शकतो, याचा अर्थ असा नाही की हिंसा करणारे बुद्ध बनतील, चोरी करणारे बुद्ध बनतील, व्यभिचार करणारे बुद्ध बनतील, खोटं बोलणारे, खोट्यानं वागणारे बुद्ध बनतील, दारू गांजा बीडी तंबाखूचं सेवन करणारे बुद्ध कसे बनतील? बुद्ध बनण्यासाठी ह्याच्यावर संयम, ह्याच्यावर संयम आणि ह्याच्यावर संयम ठेवावा लागतो. दान पुण्य सदोदित करावं लागतं, निर्मळ मनाने, श्रद्धेने, शील पालन श्रद्धेने करावं लागते आणि ध्यान श्रद्धेने करावं लागते. म्हणजे श्रद्धेची जोड त्याला पाहिजे, तर मग ह्या गोष्टी प्युअरली केल्या जातात, शुद्धतेने केल्या जातात. आणि जेव्हा शुद्धतेने केल्या जातात तेव्हाच त्याचं फळ आहे. जसं भगवान बुद्धांनी सांगितलं की शेतीमध्ये शुद्ध चांगल्या क्वालिटीचं जर बीज पेरलं, त्याची निगराणी व्यवस्थित राखली, तर चांगलं धान्य, चांगलं पीक तिथे प्राप्त होते. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेलं आहे की बोधी प्राप्ती नंतरच व्यक्तीला बुद्ध संबोधले जाते. बुद्ध कोणालाही संबोधतात काय? बुद्ध कोणालाही म्हणता येईल काय? नाहीये. बुद्ध कोणालाही नाही म्हणू शकत. तर बुद्ध त्या व्यक्तीला म्हटल्या जाते की ज्ञान प्राप्त जेव्हा ज्यांना होते, ज्यांना कुणाला ज्ञानाची प्राप्ती होते, त्यांनाच बुद्ध म्हणतात. इतर कुणालाही बुद्ध म्हणत नाहीत, संबोधत नाहीत. आणि बुद्ध बनणं हे एवढं काही सोपं
नाहीये. आता समजा विचार केला आपण की नाही बुद्ध कोणी बनू शकते आणि पुढचा जन्म नाही, काही नाही वगैरे वगैरे. आता हे ज्यांचा अज्ञान आहे, अभ्यास नाही, तर ते त्यांना वाटते असं कुठं असते का, तसं कुठं असते का. भगवान बुद्धाने सांगितलं पुनर्जन्म पुनर्भव कशाचा कसा याची थिअरी माहीत करून घेतल्याशिवाय, त्याच्याबद्दलचा अभ्यास केल्याशिवाय सहज कळत नाही. त्याच्यावरती एक वेगळा विषय आहे, मी तोही विषय घेणार आहे की बुद्ध धम्मात पुनर्जन्म पुनर्भव आहे की नाही, आहे तर कसा, नाही तर कसा नाही, हे माहीत असायला पाहिजे. आणि म्हणून आता मी बोलताना बोललो बघा की बुद्ध धम्माचं प्राथमिक ज्ञानही लोकांना आपल्या काही नाही आहे. आणि त्यामुळे की बुद्ध बोधिसत्व जेव्हा बुद्ध होतात तेव्हाच ते बुद्ध असतात, त्याच्या अगोदर कोणी बुद्ध असू शकत नाही. इथं असं म्हटलेलं आहे एका गाथेमध्ये, न मातरा कथम न पितरा कथम विमोक्षन्ति एतं बुद्धानं भगवंतानं बोधिया मुले. या ठिकाणी काय सांगितलं माहितीये की ना आई ना वडिलांनी त्यांना हे नाव दिले. म्हणजे बुद्ध नाव जे आहे ना, बुद्ध म्हणतो ना आपण, ते आई वडिलांनी दिलेलं आहे का? बुद्ध आई वडिलाच्या पोटी जन्माला येत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे बुद्ध म्हणजे कोण, तर बुद्ध झालेली व्यक्ती. कारण बुद्ध बनावं लागतं, त्याची प्रोसिजर आहे, त्याचा मार्ग आहे. बुद्ध पोटी जन्माला येत नाही. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व जन्माला येतात, पण बुद्ध माता पित्याच्या पोटी जन्माला येत नाहीत. कारण बुद्ध बनावं लागतं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यासाठी आपल्या पारमिता पूर्ण असाव्या लागतात, आपल्या वेगवेगळ्या पारमिता पूर्ण असाव्या लागतात, आणि तेव्हा आता बुद्ध बनता येते. म्हणून इथं म्हटलं ना आई ना वडिलांनी त्यांना हे नाव दिले. बोधी वृक्षाखाली बसून ज्ञान प्राप्त केल्यानंतरच ते बुद्ध झाले. ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर ते बुद्ध झाले, अगोदर ते बुद्ध नव्हते. म्हणजे राजा शुद्धोधनाने बुद्ध असं नाव ठेवलं नाहीये, किंवा महाप्रजापती गौतमीनं किंवा महामाया देवीनं आईनं नाव ठेवलं नाहीये. तर त्यांचं नाव तर सिद्धार्थ होतं, सिद्धार्थ, आणि त्यांचं गोत्र गौतम होतं. महाप्रजापती गौतमी म्हटलं, म्हणून सिद्धार्थ गौतम बोधिसत्व. तर सिद्धार्थ गौतम बुद्ध नाही, सिद्धार्थ गौतम बोधिसत्व, आणि ते सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. म्हणून आई वडिलांनी नाव बुद्ध हे नाव आई वडिलांनी दिलेलं नसते, तर बुद्धत्व प्राप्त व्यक्तीलाच बुद्ध म्हणून संबोधल्या जाते. म्हणून बोधिवृक्षाखाली बसून ज्ञान प्राप्त केल्यानंतरच ते बुद्ध झाले. दुसरी गोष्ट अशी सांगितली आहे की बुद्ध हे असामान्य मनुष्य होते. मनुष्यच होते, बुद्ध मनुष्यच होते, परंतु असामान्य मनुष्य होते. आपल्यासारखे मनुष्य नव्हते. आपल्यासारखे म्हणजे काय, हात दोनच होते, डोळे दोनच होते, कान दोनच होते, पाय दोनच होते, म्हणजे असायला मनुष्यच होते, दिसायलाही मनुष्यच होते. परंतु सर्वसामान्यांचं शरीर जसं असते किंवा सर्वसामान्य लोकांची मानसिकता किंवा स्वभाव जसा असतो, त्या स्वभावाचा आणि भगवान बुद्धाच्या स्वभावाचा दूर पर्यंत मेळ जुळत नाही. म्हणून ते असामान्य व्यक्तिमत्व असतात. हे अनेक उदाहरणावरून त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध हे काही सर्वसामान्य नसतात, ते असामान्य असतात. असामान्य का म्हटलं त्यांना थोडक्यामध्ये, तर भगवंताला भगवान का म्हणतात, बुद्ध का म्हणतात, लोकविदू का म्हणतात, तर हे आपल्याला प्रवचन दिलेले आहेत. मी आपल्या विहारातच, तुम्हाला आठवत असेल तर त्याची शृंखला आहे आपल्या ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती. बुद्ध कुणाला म्हणतात, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीस दम्म सारथी सत्था देव मनुष्यानं. हे पाली मधले जे शब्द आहेत ना, वंदनेत म्हणतो आपण, याचा पूर्ण प्रवचन एक एपिसोड करून आपण दिलेलं आहे बघा. भगवंतामध्ये असलेले 9 गुण, त्यांच्यामध्ये विशेष किती गुण असतात भगवंतामध्ये? 9 गुण असतात. आणि त्या 9 गुणांवरती आपण प्रवचन पण दिलं. तर कोणालाही भगवान म्हणू शकत नाही, कोणालाही बुद्ध म्हणू शकत नाही, कोणीही लोकविदू असू शकत नाही, कोणीही शास्ता असू शकत नाही. त्याचे ते कारण असतात, त्याच्या मागे पार्श्वभूमी असते, तशा प्रकारचे बोधी ज्ञान त्यांना प्राप्त असते, वेगवेगळ्या प्रकारच्या आचरणामध्ये ते युक्त असतात. आणि विशेषतः राग द्वेष आणि लोभ यापासून ते पूर्ण परावृत्त झालेले असतात, परिशुद्ध झालेले असतात, निर्मळ झालेले असतात. राग म्हणजे
राग म्हणजे क्रोध नाही. बौद्ध धम्मामध्ये जो शब्द आला राग, राग म्हणजे आसक्ती. आसक्ती म्हणजे पाहिजेची भावना. मनासारखं झालं पाहिजे, मनासारखं ऐकलं पाहिजे, मनासारखं पाहायला भेटलं पाहिजे, मनासारखं खायला भेटलं पाहिजे, मनासारखे लोक माझ्या भेटले पाहिजे, माझ्या मनासारखे वागले पाहिजे, माझ्या मनासारखं सगळं मनासारखं झालं पाहिजे, मी जिवंत राहिलो पाहिजे, माझा वेल मांडवाला गेला पाहिजे, माझी माडी झाली पाहिजे, माझ्या गाड्या झाल्या पाहिजे, सारी दुनिया माझ्याच हक्कात मालकीत राहिली पाहिजे, साऱ्या दुनियेनं माझाच कारभार स्वीकारला पाहिजे. हे समजा कौटुंबिक जीवनात असो की सार्वजनिक जीवनात असो, असा जो पाहिजेचा भाव असतो त्याला म्हणतात आसक्ती, लालसा. आणि मनुष्याला मरेपर्यंत ही आसक्ती दुःख देते बघा. मरेपर्यंत दुःख देते, समजू देत नाही पण मरेपर्यंत दुःख देते म्हणाले भगवान बुद्ध. जसे आपल्या शरीरात बारीक बारीक जंतू असतात, कधी कधी शरीरामध्ये प्रत्येकाच्या बारीक बारीक जंतू असतात, ते आतून आपल्याला त्रास देतात. आपण गोळ्या घेतो तेवढ्या पुरतं ते थांबवतो दुखण्याला, पुन्हा सर्दी झाली की जंतू, सर्दीचे जंतू, कॅन्सरचे जंतू, खोकल्याचे जंतू. बघा तुम्ही, आजार जे असतात संसर्गजन्य असतात. खोकलू लागल्यावर तोंडावर रुमाल धरला पाहिजे म्हणतात, शिंकत असल्यानंतर नाकाला तोंडाला रुमाल लावला पाहिजे. का म्हणतात माहिती तुम्हाला? कारण त्या शिंकण्याच्या माध्यमातून, खोकलण्याच्या माध्यमातून किंवा सर्दी झालं, नाकातली घाण जर बाहेर टाकली तर दिसणार काही नाही शिंतोडे उडलेत की नाही. ते न दिसता देखील जे साध्या डोळ्यानं जंतू दिसत नाहीत, असे जंतू एकमेकांच्या बॉडीतून दुसऱ्यांच्या बॉडीत जेव्हा जातात त्याला संसर्ग होणे म्हणतात. आणि संसर्गाचे असे कितीतरी आजार असतात तुमच्या माहितीसाठी. आता कोरोना पाहिला लोकांनी, पण लोक काही सुधारले नाही आपल्या देशात. कोरोनामध्ये 3-3दा हात धुत होते, सॅनिटायझर लावू लावू, सॅनिटायझर लावू लावू. दुसऱ्यानं कशाला हात लावला असेल तिथं आपला हात लागला तर सॅनिटायझर लावायचे ना, लावायचे की नाही? तुम्ही लावायचे की नाही? सारी दुनिया, ज्यांना माहित नव्हतं सॅनिटायझर, त्या काळात सर्वात जास्त विकल्या गेलेलं लिक्विड सॅनिटायझर होतं बा. डेटॉलने हात धुवायचे, काय 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 काय, बाहेर गेलं की मास्क होतं ना, मास्क. मौतीला लोक जात नव्हते का? तर कोरोनामध्ये असं सांगितलं होतं की कोरोना झालेला व्यक्ती जर जवळ असेल, तो घरातला जरी असेल, त्याला क्वारंटाईन करा. आणि करत होते लोक क्वारंटाईन. बघा तुम्ही, हे आमचे झाडे साहेब कुठे आले? त्या झाडे साहेबाला मला म्हणे भंतेजी कसं करून. मी म्हटलं जा तिथे, पुस्तक दिले त्यांना, म्हटलं पुस्तक वाचा, मनाला नकारात्मक बनवायचं नाही, तुम्हाला काहीच होणार नाही. मी म्हटलं भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. त्यांना पुस्तक दिले वाचायला, ते तिकडे जाऊन क्वारंटाईन झाले होते. आणि काही झालं काहीच नव्हतं, पण त्या काळात डॉक्टरनं चेक केलं की पॉझिटिव्ह. आम्ही तर बापा चेक केलं नाही आणि लसही घेतली नाही आणि काहीच झालं नाही आम्हाला. उलट आपल्या विहारातून आपले पोरं वगैरे तेव्हा होते, तर लोकांना आम्ही धान्य काय 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 कायचं आवाहन केलं होतं. कारण गरीब लोक इकडून तिकडं जे जात होते, ज्यांना जेवायला मिळत नव्हतं किंवा धान्य नव्हतं किंवा वस्तू मिळत नव्हत्या, अशा लोकांकडे आम्ही स्वतः गाडी घेऊन, धान्य घेऊन गाडी भरू भरू गेलो आणि लोकांना वाटप केलं. बघा तुम्ही, तेव्हा माहित असेल तुम्हाला, तर लोकसेवाच्या माध्यमातून आम्हाला कोरोना झाला नाही आणि कोरोना आमच्या जवळ आलाय नाही. कारण जिथे विल पॉवर चांगली असते तिथे काही होत नाही माणसाला. तसं व्हायचं तर बापा कोणालाही काही होते, परंतु झालं काही तसं नाही. आणि त्यामुळे हे सांगतोय यासाठी की भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की बघा, आपल्या मनामध्ये जो आसक्तीचा भाव असतो, तो आसक्तीचा भाव आपल्याला दुःखी करतो, कष्टी बनवतो. आणि त्यामुळे भगवान बुद्धांमध्ये राग म्हणजे आसक्तीचा भाव नव्हता, द्वेषाचा भाव नव्हता, कोणाच्याही प्रति द्वेष नव्हता भगवंताच्या मनामध्ये. कोणी शिव्या जरी दिल्या, द्वेष नव्हता. सगळ्यांच्या प्रति स्मित हास्य करून प्रेमाने भगवान बुद्ध बोलायचे. प्रत्येकासोबत प्रेमाचंच नातं होतं. नाही वेरेन वेराणी संमंती दकुदाचनं, अवेरेनच संमंती येस धम्मो सनंतन. म्हणजे वैराने वैर शांत होत नाही, प्रेमाने वैर शांत होतो. मग तो घरातला असेल का बाहेरचा असेल, म्हणाले भगवान बुद्ध. आपल्याला ज्ञान किती आहे बाकीच्या गोष्टीचं, ह्याच्यापेक्षा आपल्या स्वभावामध्ये कसा बदल होतो, काय बदल होतो, याचं ज्ञान असलं पाहिजे. बघा, काही लोकांना ज्ञान बाकीचं भरपूर असते,
पण आचरणाचं स्वभावाचं ज्ञान नसते. भगवान बुद्धांनी सांगितलं फार मोठं बाकीचं ज्ञान असून चालणार नाही, आपल्या काया वाचा मनाचा स्वभाव कसा आहे याचं ज्ञान असायला पाहिजे. आणि म्हणून द्वेषाचा भाव लवलेशही भगवंतामध्ये नव्हता आणि लोभाचाही लवलेश भगवंतामध्ये नव्हता. सुख विलासी जीवन ज्याला म्हणतात तेही भगवंताने कधी जगले नाही आणि म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात. बघा, असे वेगवेगळे अनेक उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो. अनेक गोष्टी अशा आहेत की त्यांना भगवान का म्हणतात. आणि म्हणून तुम्हाला सांगत आहे की बुद्ध असामान्य असतात, ते सर्वसामान्य नसतात. एका ठिकाणी बघा, भगवंताला म्हटलेलं आहे, द्रोण नावाच्या एका ब्राह्मणाने, मी मागे सांगितलं होतं तुम्हाला, भगवंताचे पाय असे सपाट होते. भगवंताला बदनाम करण्यासाठी या देशातच एवढे काय काय म्हणजे युक्त्या आखल्या गेल्या, त्यांच्या जिवंतपणातही आणि आताही. आता व्यवहारामध्ये एक मन प्रचलित आहे बघा बऱ्याच वर्षांपासून, सपाट पायाचे लोक चांगले नसतात. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, ही मन का आली माहिती आहे तुम्हाला? म्हणजे हा भाव का लोकांच्या मनावर बिंबवला? तर कोणाचे सपाट पाय होते? म्हणजे भगवान बुद्ध चांगले नाही असा याचा अप्रत्यक्ष अर्थ लावला लोकांनी. तेव्हा डोकं लढवलं बुद्धाला. कसं तीन तिगाडा आणि काम बिगाडा लोकांवर बिंबवलं. काय तीन तिगाडा का? तर या जगात सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ रत्न किती आहेत? त्रिरत्न आहेत, माहित तुम्हाला? म्हणून तीन तिगाडा आणि काम बिगाडा, म्हणजे तीन रत्नांना शरण जाऊ नका, नाही तर बिघडते कार्यक्रम. म्हणजे एवढा भगवंताचा द्वेष, भगवंताला एवढं इग्नोर केलं तरी सुद्धा भगवान आज 2500 वर्षानंतर सुद्धा संपूर्ण जगतामध्ये जिवंत आहेत. बघा, त्यांच्या कीर्तीने, त्यांच्या कर्माने, त्यांचा स्वभाव जो आहे तो आजही आहे. विशेष म्हणजे भारतात जरी ते जन्मले, भारतात जरी ज्ञान प्राप्त केले, भारतात जरी त्यांचे महापरिनिर्वाण झाले, भारतात जरी त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला असला, तरी जगाच्या पाठीवर आज कितीतरी असे देश आहेत, कितीतरी, की ज्या देशामध्ये भगवंताचा धम्म आहे, त्या देशामध्ये भगवंताचे पुत्र भिक्षू आहेत, त्या देशामध्ये विहार आहेत, मेडिटेशन सेंटर्स आहेत. आज जेवढे मेडिटेशन्स वेगवेगळ्या प्रकारे शिकवल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारे अनेक धर्मामध्ये सुद्धा मेडिटेशन शिकवल्या जाते, त्याचं उगमस्थान भगवान सम्यक संबुद्ध आहेत. भरपूर अशा कितीतरी गोष्टी आहेत. समता हे तत्व जे शिकवल्या जाते भगवंताने शिकवलं. स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय, शील, सदाचार, नीतिमत्ता, ह्या सगळ्या गोष्टी, सत्य, अहिंसा, ह्या गोष्टी भगवान बुद्धाने शिकवल्या. करुणा, दया, ह्या गोष्टी भगवंताने शिकवल्या. बघा, आणि त्यामुळे बुद्धाला कितीही नाकारण्याचा जरी प्रयत्न केला, संपवण्याचा जरी प्रयत्न केला, तरी बुद्ध संपतील कसे? ते सम्यक संबुद्ध असतात. आणि म्हणून आपल्या देशात काही लोक त्यांना इग्नोर करतात, परंतु इग्नोर केल्याने काही फरक पडत नाही. म्हणजे कोणाच्या हाताने चंद्राला, सूर्याला झाकू शकतो काय? झाकू शकतो काय? बिलकुल नाही. आणि काय म्हणतात ते, कोंबडं आरवलं नाही म्हणून काही सूर्य दिवस निघत नाही असं होते का? होते का? असं होत नाही. तसं भगवंताच्या संदर्भामध्ये असते. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो की सुख विलासी जीवनापासून, राग द्वेष लोभापासून ते अलिप्त असतात. म्हणून द्रोण नावाचा एक ब्राह्मण एकदा भगवंत असे चालले होते, त्यांचे पाय असे प्लेन होते, म्हणजे काय म्हटलं तुम्ही, सपाट, आणि त्याच्यावर चक्र. ही भगवंताची विशेषता असते. 32 लक्षणं जे नाही शिकवेल मी तुम्हाला नक्कीच. ते का प्राप्त झाले त्याचे कारण पण आहेत. भगवंतालाच का प्राप्त होतात, भगवंताचं शरीर कसं असते ह्याचं एक उपदेश आहे, ते मी तुम्हाला देईल नंतर कधीतरी निश्चितच. याच बुद्ध पौर्णिमेच्या दरम्यान मी भगवान बुद्धाच्या बद्दल विशेष प्रवचन देण्याचा प्रयत्न करणार आहे, की ज्याबद्दल मी बोललो नाही आहे कधी, म्हणजे प्रवचनाच्या माध्यमातून. तर ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मग तुम्हाला सांगेल किंवा कुठेही प्रवचन देत राहील, असं काही नाही की इथेच प्रवचन देईल. सगळीकडे प्रवचन देण्याचा माझा मानस आहे. आणि आपल्या चॅनलवर प्रवचन येतात ते. तर सांगतोय असं की मग तो द्रोण ब्राह्मण जो आहे ना, भगवंताचा पाठलाग करतो. कशामुळे? एकदा भगवान असे रस्त्याने चाललेले असतात. आता सिमेंटचं जंगल झाले, सगळीकडे सिमेंटचे रस्ते झाले, पण त्या काळामध्ये मातीचे रस्ते होते. गावाकडे पण आता मातीचे रस्ते असतात. तर भगवान असे चालले, तर भगवंताच्या पायाचा पूर्ण ठसा उमटायचा. आपले पाय पूर्ण जमिनीवर उमटत
नाही. हे जो भाग आहे ना इथला पायाचा तो उमटत नाही. बोट उमटतात, पुढचा भाग उमटते, टाच उमटते, पण मधला जो भाग आहे आपला जमिनीवर तो टेकत नाही, स्पर्श करत नाही जमिनीला, कारण सपाट पाय नाही ना आपले. भगवंताचे पूर्ण पाय पूर्ण जमिनीवरती असे उमटतात, जसे उंटाचे पाय पूर्ण जमिनीवर उमटतात. हत्तीचा पाय पाहिला तुम्ही, पूर्ण जमिनीवर उमटतो बघा. आणि भगवंताचे सुद्धा पाय असे पूर्ण जमिनीवर उमटले. भगवान चालले पुढं पुढं. हे मागून आला होता तो द्रोण ब्राह्मण, आणि त्याने ते पाहिलं कोण व्यक्ती असावी अशी. पाय तर माणसांच्या पायासारखे दिसायला दिसत आहेत, पण हे लंबे लंबे पाय, बोटांचे ठसे पण बोट एकदम सारखेच. त्याच्या खाली चक्र, गोल गोल चक्र होतं, सहस्त्र आर्यांचं चक्र होतं पायावर हातावर. कोण व्यक्ती असेल अशी. त्याच्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली, कुतूहल निर्माण झालं, आणि त्यानं मग ते पाठलाग केला, कोण आहे कोण आहे म्हणून म्हणून. आणि तो गेला तर पुढे जाऊन भगवान बुद्ध एका झाडाखाली बसलेले होते. आणि मग त्याने पाहिलं आणि भगवंताला विचारलं. आता याला काय माहित नव्हतं भगवान बिगवान काय, बुद्ध कोण आहेत वगैरे वगैरे. आणि हा त्यांना म्हणतो की महाशय आपण कोण आहात. भगवंताला, महाशय आपण कोण आहात. त्यावर भगवान म्हणाले की मी बुद्ध आहे. आता याने कधी बुद्ध ऐकलं नव्हतं, याला काय माहित बुद्ध काय असतात. हे अगोदर म्हणते आपण गंधर्व आहात काय. फार मजेशीर तो किस्सा आहे, म्हणजे घडलेली घटना आहे की भगवंताला काय म्हणतो तो की आपण वेगळे आहात, आपले पाय वेगळे आहेत, आपले डोळे वेगळे आहेत, आपलं नाक वेगळं आहे. माणूस माणूसच आहात तुम्ही, पण दिसायलाही वेगळेच आहात तुम्ही. तुमचा आवाजही फार वेगळाच आहे, मधुर आवाज होता भगवंताचा बघा एकदम. तर आपण कोण आहात, आपण गंधर्व आहात काय. त्यावर भगवान म्हणाले नाही. आपण देव आहात काय, देव म्हणजे देवता आहात का. त्यावरही भगवान बुद्ध म्हणाले नाही. आपण यक्ष आहात काय, त्यावरही भगवान म्हणाले नाही. त्यानंतर तो म्हणतो आपण मनुष्य तरी आहात ना, आणि त्यावरही भगवान म्हणाले नाही. आता यांना अगोदर विचारलं आपण देव आहात काय, तर भगवान नाही म्हणाले. ह्याने विचारलं गंधर्व आहात काय, भगवान नाही म्हणाले. ह्याने विचारलं आपण यक्ष आहात काय, भगवान नाही म्हणाले. आणि ह्याने मग पुन्हा वैतागून विचारलं आपण मनुष्य तरी आहात काय. दिसायला तर तुम्ही दिसताय मनुष्यासारखे, पण वेगळे आहात म्हणून मी तुम्हाला विचारतो की देव आहात काय, गंधर्व आहात काय, यक्ष आहात काय. आपण नाही नाहीच म्हणत आहात, तर मग मनुष्य मात्र तरी आहात की नाही आपण. आणि त्यावरही भगवान काय म्हणाले नाही. मग महाशय आपण जर देव नाही आहात, गंधर्व नाही आहात, यक्ष नाही आहात, आणि मनुष्यही नाही आहात असं म्हणत आहात, तर आपण आहात कोण. तुम्हाला मी काय संबोधू, मी काय म्हणू शकतो तुम्हाला. त्यावर भगवान म्हणाले की मी बुद्ध आहे. काय म्हणतात, मी बुद्ध आहे. आता ह्याला काय समजलं नाही बुद्ध म्हणजे काय. तर हा म्हणे की विस्ताराने सांगा बुद्ध म्हणजे काय. म्हणजे कसं समजायचं की तुम्हाला तुम्ही बुद्ध आहात, कसं समजायचं की मनुष्य आहात देखील असून देखील तुम्ही मनुष्य नाही आहात आणि बुद्ध आहात. मग भगवान बुद्ध उदाहरण देतात कमळाच्या फुलाचं. कशाचं, कशाचं. आज जगामध्ये जेवढ्या मूर्त्या आहेत भगवंताच्या, कशावर असतात मूर्त्या. तुम्ही पाहिलं का बारकाईने कशावर असतात, पाहिलं की नाही. कशावर असतात, का का माहितीये. तर त्याचं कारण इथे सांगेल मी तुम्हाला. भगवान त्याला म्हणतात हे द्रोणा मी बुद्ध आहे, तू स्पष्टीकरण द्या म्हणून सांगतो आहे. तर मी आहे कमळाच्या फुलासारखा. कसा, तो म्हणतो कसा, कसे. तर भगवान म्हणतात की बघ मी या संसारात रागाने, द्वेषाने, लोभाने, अहंकाराने, ईर्ष्येने, संशयाने भरलेल्या संसारात जन्माला तर आलो, पण या संसाराचा माझा दूरदूरपर्यंत संबंध नाही. या संसारात मी रमणाऱ्यांपैकी नाही आहे. सर्वच्या सर्व लोक या संसारात रमतात. माझे मुलं, माझी मुलगी, माझा मुलगा, माझी प्रॉपर्टी, कोणाची बायको तर माझा नवरा, तर माझी आई, तर माझे बाप, तर माझं पदवी, तर माझा पैसा, तर माझं घर, तर गाडी, तर काय 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 त्याच्या मागे 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 जातात. जसं एखादं मृग असते म्हणजे हरिण,
त्याच्या पोटात असते. काही काही हरणांच्या पोटामध्ये कस्तुरी असते आणि ती कस्तुरी सुगंधित असते. माहिती तुम्हाला, ती कस्तुरी सुगंधित असते. त्या कस्तुरीचा त्या हरिणाला सुगंध येतो. कस्तुरी पोटात असते स्वतःच्या आणि ते दुसरीकडे वास घेते, असं करते बघा. हे एक हरिणाचं उदाहरण सांगितलं भगवंतानं या मनुष्य लोकांना समजून सांगण्यासाठी की तुमच्या जवळच सुख आहे, तुमच्या जवळच शांती आहे, तुमच्या जवळच सर्व काही आहे, परंतु तुम्ही शोधता बाहेर. हे वाणी कोणाची आहे? तिला सुधारलं कोणी पाहिजे? हे मन कोणाचं आहे? त्याला सुधारलं कोणी पाहिजे? हे शरीर कोणाचं आहे? त्याला सुधारलं कोणी पाहिजे? ह्याला जर भूक लागली आणि हे जर म्हटले तुमच्या नावाचं मी जेवतो, तर चालते का? तसं भरते का पोट? तर भगवान म्हणाले त्याच प्रकारे आपण स्वतःला आपल्याला कर्म करावे लागतात, स्वतःला आपल्याला शील पालन करावं लागते, स्वतःला आपल्याला दान पुण्य करावं लागते, स्वतःला आपल्याला ध्यान करावं लागते, स्वतःला आपल्याला मनाला निर्मळ करावं लागते, तर आपल्या जीवनामध्ये आनंद प्रसन्नता. माणसाच्या जीवनाचा भरोसा नाही आहे. तो मी असो की तुम्ही असो, वयाचाही काही संबंध नाही. याच्यात कधी काय बिघाड होईल आणि आपला कधी नंबर लागेल हे सांगता येत नाही. कधी कोणतेही बिघडू शकते ना. असं काही नाही की फार चांगले लोक आहेत म्हणजे त्यांचं शरीर बिघडणार नाही, त्यांना आजार होणार नाही. भगवंताला आजारानं सोडलं नाही? सोडलं का? भगवंताला आजार झाला, भगवंताला अतिसार झाला, भगवंताला त्रास होता बिलकुल, आणि भगवान गेले त्याच्यामध्ये. बाबासाहेबांना त्रास झाला, आजार झाला, गेले बाबासाहेब. संतांना महापुरुषांना आजार झाले, कुठला कुठला काय काय त्रास झाला आणि गेले ते. प्रत्येकाचं तसंच आहे. परंतु भगवान बुद्ध म्हणाले ही सत्यता असून देखील मनुष्य असा वेडा आहे, मनुष्य असा अज्ञानी आहे की जगतो असा जणू काही मरणारच नाही आणि मरताना मरतो असा जणू काही जगलाच नाही. बघा तुम्ही, जगतो असा जिवंतपणात की जणू काही मरणारच नाही. बिलकुल काही पाप नाही म्हणते, पुण्य नाही म्हणते, आणि असं वाईट वागलं तरी काही होत नाही, वाईट शिव्या दिल्या तरी काही होत नाही, धम्माचं आचरण नाही केलं तरी काहीच होत नाही, दान नाही दिलं तरी काहीच होत नाही, शील पालन नाही केलं तरी काहीच होत नाही, ध्यान नाही केलं तरी काहीच होत नाही, चांगलं वागलं नाही वागलं तरी काहीच होत नाही. अशा आविर्भावामध्ये जगतो, अकुशल कर्म करतो, अकुशल कर्म करतो, पापाचा भागीदार बनतो, आणि मग एक ना एक दिवस काही ना काही होते, कर्मविपाकाने मृत्यू येतो. आणि मग मुलाला दाखवा, मुलीला दाखवा, नाताला दाखवा, नातीला दाखवा, संपत्ती हातात द्या, चाब्या हातात द्या, पलंगावरचं खाली ठेवा, खालचं पलंगावर ठेवा, जीव जायना म्हणते, टकमक टकमक असं पाहते, फक्त आवाज बोलण्याची इच्छा होते पण बोलू शकत नाही. अशी कोणावर वेळ येऊ शकते बघा, आमच्यावर येऊ शकते, तुमच्यावर येऊ शकते. कोणतं कर्म कोणाला कधी कसं फळ देईल हे सांगता येत नसते बघा. म्हणून भगवंताने सांगितलं जीवनाचा सदुपयोग करा. जेवढं आयुष्य मिळालंय त्या आयुष्यामध्ये सगळ्यांशी प्रेमाने वागा, पुण्य कर्म करा, कुशल कर्म करा, आई वडिलांची सेवा करा, मूल बाळ बायको यांच्याशी नीट राहा, त्यांचा नीट सांभाळ करा, त्यांना चांगले संस्कार द्या, धार्मिक बना, सिलवान बना, दानी बना, ध्यानी बना, लोकांना त्रास देऊ नका, लोकांना रडू नका, लोकांना फसवू नका, लोकांना ठकवू नका. हा विचार भगवान बुद्धांनी भिक्षूंना पण सांगितलं आणि उपासकांना पण सांगितलं. म्हणजे असं नाही की भिक्षूंना सांगितलं की बा तुम्ही कसे राहण कसे वागा आणि उपासकांनी चांगलं वागा, असा काही विषय नाहीये. धम्म भिक्खूंसाठी पण सांगितला आणि उपासकांसाठी सुद्धा सांगितला. संयमशील वागणं केव्हाही चांगलं आहे म्हणाले भगवान बुद्ध. संयमाने वागता आलं पाहिजे, संयमाने बोलता आलं पाहिजे. आणि म्हणून बघा त्या द्रोण ब्राह्मणाला सांगताना भगवान म्हणाले मी कमळाच्या फुलासारखा आहे. काय विशेषता असते कमळाच्या फुलाची माहिती आहे? कमळाचं फूल हे स्वच्छ निर्मळ पाण्यामध्ये कधीच येत नाही. तुम्हाला जर पाहायचं तर लावून पहा, फिल्टर मधलं पाणी घ्या, नाही तर बिस्लरी बॉटलचं पाणी घ्या, स्वच्छ भांड धुवून घासून घ्या एखादं, त्याच्यात बिया टाका, ते येते का पहा. किचड में कमल फुलता है. चिखलामध्ये तुम्ही बुद्धगयेकडे जर कधी गेलात, जिथं साचलेलं पाणी आहे बऱ्याच दिवसांपासून, जिथे साचलेलं पाणी आहे, डोह आहे, त्या ठिकाणी असे कमळ फुललेले असतात, जाताना दिसतात बघा.
राजगिरीला जाताना दिसतात, बुद्धगयेकडे जाताना दिसतात गाडीतून, असे टवटवीत पांढरे गुलाबी वेगवेगळ्या प्रकारचे कमळाचे फुलं असतात बघा त्या साईडला. तर कमळाच्या फुलाची विशेषता अशी असते की ते अत्यंत घाण पाण्यामध्ये उगवते, फुलते, आणि फुलल्यानंतर मात्र ते एवढं सुंदर दिसते, आणि त्याची सुंदरता आणि त्या पाण्याची सुंदरता याचा मेळ बसत नाही. त्या घाण पाण्यातून ते बाहेर येते, परंतु त्या पाण्याचा आणि त्याचा संबंध तसा राहत नाही. अगदी भगवान म्हणाले मी तसाच आहे. या संसारात, या भवचक्रात जरी मी जन्माला आलो आहे, पण इथे जे लोक धर्म असतात, ज्याला राग द्वेष लोभ म्हणतात किंवा सुख विलासी जीवन म्हणतात, त्याचा माझा संबंध नाही आहे म्हणाले भगवान. मी निर्वाणाला प्राप्त केलाय, आणि त्यामुळे बघा मी अलिप्त, ते कमळ जसं अलिप्त राहते त्या चिखलापासून घाण पाण्यापासून, तसं मी अलिप्तता प्राप्त केलेली आहे या संसारापासून. अलिप्तता, तर अलिप्तता कशापासून? तर पहिली गोष्ट तर राग द्वेष आणि लोभ, 3 प्रकारच्या तृष्णांपासून मी अलिप्त आहे. राग द्वेष लोभापासून मी अलिप्त आहे. 8 लोक धर्मांपासून सुद्धा बुद्ध अलिप्त असतात. 8 लोक धर्म कोणते? सुख, दुःख, यश, अपयश, लाभ, हानी, निंदा आणि प्रशंसा. जसं सर्वसामान्य लोकांच्या वाट्याला हे 8 लोक धर्म आले की तेव्हा तेव्हा आपल्या मनाचं बॅलेन्स बिघडते. जसं की सुख वाट्याला आलं की लोकांना बाकीचं काहीच मग सुचत नाही. चला नाचा म्हणतात लोक, नाचतात लोक. सुख आलं की नाचत बसतात, आणि दुःख आलं की रडत बसतात. आणि सुखही टिकणार नाहीये बुद्ध म्हणाले, आणि दुःखही टिकणार, ही गोष्ट समजत नाही मनुष्याला. म्हणून भगवंतानं सांगितलं यशही येते आणि अपयशही येते, लाभही प्राप्त होतो आणि अलाभ म्हणजे हानी नुकसानही होते जीवनामध्ये, प्रशंसाही होते आणि निंदाही होते. या जगात असं कोणी नाही आहे की ज्यांच्या वाट्याला हे 8 लोक धर्म येत नाही. कोणीच नाही. बुद्धही सुटत नाहीत, अरहंतही सुटत नाहीत, भिक्षूही सुटत नाहीत, मीही सुटत नाही, आणि तुम्हीही सुटत नाही. फक्त भगवान म्हणाले जे बुद्ध असतात या 8 लोक धर्माला समजून घेतात. म्हणून फुट्ठस्स लोक धम्मेही चित्तं यस्सं न कंपती असोकं वीरजं खेमं येतं मंगलमुत्तमं म्हणाले भगवान महामंगल सूक्तामध्ये. या 8 लोक धर्माला जो समजून घेऊ शकतो, सुख आलं तरी बा हे परमनंट नाही आहे, दुःख आलं तरी हे परमनंट नाही आहे, यश आलं तरी हे कायम नाही आहे, अपयश आलं तरी हे कायम नाही आहे, लाभ झाला तरी पण कायम नाही आहे, नुकसान झालं तरी कायम नाही आहे, आणि प्रशंसा झाली तरी कायम नाही, आणि निंदा झाली तरी कायम नाही. हे ज्यांना समजते ते लोक असोकं शोकमुक्त राहतात, शोकापासून दुःखापासून दूर राहतात. ते समजून घेतात की परिवर्तन हा जगाचा नियम आहे. गरीब श्रीमंत बनू शकतो आणि श्रीमंत गरीब बनू, तंदुरुस्त एकदम कमजोर बनू शकतो आणि कमजोर तंदुरुस्त बनू शकतो. हे होते बघा, ह्या जगाचा हा नियम आहे. परिवर्तन हा जगाचा नियम असतो. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की बोधिसत्व 10 जन्म ग्रहण केल्यानंतर एका एका जन्मात एक एक पारमिता पूर्ण करतात आणि ते बुद्ध बनतात, आणि तेव्हाच ते बुद्ध बनतात. आणि त्यामुळे एका जन्मात एक पारमिता असं क्रमशः त्यांना 10 जन्म ग्रहण करावे लागतात, आणि तेव्हा कुठे ते बुद्ध होतात. हे भगवान सम्यक संबुद्धांनी उपदेशांमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण बुद्ध आणि बोधिसत्वामधील अंतर समजून घेतलं पाहिजे. आणि 10 जन्मानंतरच एखादा बोधिसत्व बुद्ध होऊ शकतो, ही पण आपण एक संकल्पना समजून घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्याला वाचन करता आलं पाहिजे, बुद्ध धम्माचा अभ्यास करता आला पाहिजे. अभ्यासाशिवाय काही समजत नाही ना. अभ्यासही तो फक्त पुस्तकी नसला पाहिजे. बुद्ध धम्माचा अभ्यास 2 प्रकारचा आहे. एक तर थिअरी आहे आणि दुसरं प्रॅक्टिकली आहे. थिअरी मध्ये कोणतं? आता हे जे तुम्ही शिकताय याला थिअरी म्हणतात. म्हणजे प्रवचन सुरू आहे ना, तुम्ही ऐकू लागले, धम्म समजून घेऊ लागले, पण केवळ समजून घेऊनच चालेल का? चालेल का? जसं की औषध गोळ्या आणल्या
अरे वा वा वा, काय गुलाबी गोळ्या आहेत हो, काय पांढऱ्या गोळ्या आहेत हो. आणि डॉक्टर तर फारच हुशार दिसतो, बरोबर लिहून दिलं बा, सकाळी एक गोळी, दुपारी एक गोळी, संध्याकाळी एक गोळी. अरे सिरप पण दिले बरोबर, एवढे एमएल घ्या म्हणून सांगितलंय. अरे काय गोळ्यान, काय औषधीन, काय डॉक्टरचं अक्षरन फलानन बिस्तरन, काय दवाखाना. असं किती आपण जन्मभर फक्त नुसतंच म्हणजे कौतुक करू लागलो, अभ्यास करू लागलो, तर आजार बरा होईल का? तर आजार बरा होण्यासाठी जे औषध दिलंय, ज्या गोळ्या दिल्यात, त्या डॉक्टरांनी सांगितलं त्यानुसार ते पण, आणि त्यातही पथ्य पाळावं लागते, आणि त्यानुसार जर पेशंटनं घेतलं तर आजार मुक्त होऊ शकतो. आणि त्यातही तो आजाराची स्टेज कोणती आहे हे पण महत्वाचं आहे. नाहीतर सगळं गाडी पुढे निघून गेल्यावर मग कोणतंही औषध जरी खाल्लं की फायदा होते का? मग फायदा होत नाही. बघ, जसं कुणाला डायबिटीज जर झाला, फार पुढे गेला, खूप साखर वाढते कधी कधी कोणाची, आणि गोळ्या घेऊन सुद्धा इन्सुलिन घेतात, तिथं पोटामध्ये खुपसू इंजेक्शन स्वतःला घ्यावं लागतात, पण तरी पण बरं होत नाही. अगोदर पासून कंट्रोल करावं लागते. त्यासाठी यांचीच गोष्ट नाही बापा, कोणाची, आम्हाला होऊ शकते असं काही नाही. आणि आता आम्हाला काय 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 होऊ लागलं. आता डॉक्टरांनी सांगितलं, भगवंतानं तुम्हाला काय सांगितलं, तर भगवंतानं मी त्यांना सांगितलं डॉक्टरला की भगवान म्हणतात अतिरेक बरा नाही. डॉक्टर आपलेच होते, ते म्हणे तुमचेच प्रवचन ऐकले, मी ऐकतो, आणि तुम्ही सांगितलं की बा भगवंत म्हणतात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही, अतिरेक दुःखदायी ठरते. तर तुम्ही अतिरेक केला म्हणते, प्रवासाचा अतिरेक करता, प्रवचन देण्याचा अतिरेक करता, अतिरेक केल्यामुळे आता तुम्हाला काय काय होऊ लागलं. तर अजून थोडीशी वेळ आहे म्हणे तुमच्याकडे, तुम्ही आता बॉर्डरच्या जवळ आले, आता जर काही गोष्टी तुम्ही पाळल्या म्हणे, प्रवास टाळला, कार्यक्रम टाळले, धावपळ टाळली, हा जो लोड घेताय तुम्ही तो कमी केला, तर मग आपली तुमची गाठ भेट लवकर होणार नाही. पण जर तुम्ही पाळलं नाही, मला काहीच होणार नाही असं जर समजा तुम्ही ठरवलं, वाटलं तुम्हाला, आणि तुम्ही काय ऐकलं नाही, तर म्हणे आपली अशी घनिष्ठ मैत्री बनेल म्हणे. रोज या म्हणे, मग बीपी वाढला, कमी झाला, शुगर वाढली, कमी झाली, गोळीची पावर वाढवा, नंतर पोटात इंजेक्शन खुपसू घ्या. मग सुरुवातीला आम्ही देतो म्हणे, नंतर तुम्हालाच घ्यावं लागतात म्हणे, मग आपली फार चांगली मैत्री बनेल म्हणे डॉक्टर. तर हे अतिरेक कोणताही चांगला नाही असं भगवंताने सांगितलं. आणि त्यामुळे बघा, आपण भगवंताच्या धम्माला प्रॅक्टिकली आणि थिअरी समजून घेतलं पाहिजे. म्हणून बघा, धम्म श्रवणही केला पाहिजे, म्हणजे धम्मदेशना प्रवचन ऐकले पाहिजे तर कळेल. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचला तर बुद्ध कळेल, आणि कळून पण फायदा नाही, नाही तर तो भाषणापुरता राहील बुद्ध. आणि भाषण कोणाला नाही करता येत बापा, भाषणापुरते तर बाबासाहेबांनी भाषणापुरते, बुद्ध तर आपल्या लोकांना तर सगळ्याला मुखोद्गतच आहेत एकदम. पण केवळ भाषण महत्वाचं आहे का? केवळ प्रवचन महत्वाचं आहे का? केवळ ग्रंथ वाचन महत्वाचं आहे का? केवळ धम्मदेशना श्रवण करणं महत्वाचं आहे का? तर त्याला आचरणातही आणता आलं पाहिजे. काय काय आचरणात आणा म्हणाले भगवान बुद्ध? दान, शील आणि समाधी, 3 तत्व आहेत भगवंतानं सांगितलेले. या 3ही तत्वांचं पालन भिक्खूंना देखील आणि उपासकांना देखील करायला सांगितलं भगवंताने. अर्थातच संयमशील जीवन जगा असा उपदेश आहे आपल्या भगवंताचा. आणि त्यामुळे बघा, आज हा छोटासा उपदेश तुम्हाला दिला की बुद्ध आणि बोधिसत्वामधील अंतर, आणि त्यामुळे तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.